मित्र हो, अतिशय रिद्धी अशा आपण सोहळ्याला उपस्थित आहे की जी आपली उत्सव मूर्ती आहे ती सर्वांची अतिप्रिय अशी मूर्ती आहे. आणखीन त्यांच्या 75वीला मी हे वाटचाल त्यांची आणखीन 100वी जीवित शरदा शतम असं मी म्हणतो. आणखीन त्यांना आरोग्य आणखीन व्यवस्थित त्यांचं आणखीन त्याच्या हातून खूप धार्मिक कार्य घडव अशी मी विनंती करतो. आता मी एक थोडंसं लिहिलं होतं त्यांच्या ह्याच्याबद्दल तुमच्या आपण जे येतो आत्मदर्शनला त्याच्यावरले 4 शब्द आहेत ते मी म्हणून दाखवणार आहे फक्त. तर मी जात होतो एकटाच पंढरीच्या वाटेला, वारकरी येत राहिले, दिंडी बनत राहिली. मला आठवतं आहे अंदाजे 10-15 वर्षापूर्वी मी आणि संजीव हे जेवायला बसलो होतो त्यावेळेला ही कल्पना निघाली आमची. आणखीन पहिल्यांदा साधक छोट्या हॉलमध्ये जमायचे, नंतर मोठ्या हॉलमध्ये आपण ट्रान्सफर झालो. आणखीन निरनिराळी आपल्याला मेजवानी मिळत गेली. तर संजीवनीनी चिकाटी आणि सातत्य सोडलं नाही मात्र. पण प्रत्येक आठवड्याला काहीतरी कार्यक्रम व्हायचा, काही नाही झालं तर ते बोलायचे. विविध विषय, विविध वक्ते याच्या उच्च विचारांमध्ये आम्ही चिंब होऊन जायचो. आणि सर्व कार्याला संजीव वहिनींचा मागे झोपाळ्यावर बसून हातभार असायचा. प्रवचन झाल्यावर दुग्धपान असायचे, सर्व काही सुसूत्र असायचे. आणि मध्यंतरी कोरोनाचा काळ होता तरी देखील आम्ही भेटत राहिलो, मास्क घालून भेटत राहिलो. असं एकंदरीत हे चांगलं झालं. नंतर निरनिराळे विचार आम्हाला ऐकायला मिळाले. आबादेसाई, वाटर, यादव, विप्र, दत्तराजन त्यातच त्यांनी हजेरी लावू लागले. मानसी, दिवेकर, सपनाजवळ नवीन साधक यायला लागले. तर मुख्य म्हणजे संजीवजींनी एक यंग ब्रिगेड तयार केली आहे, ती मला अतिशय कौतुकास्पद वाटते. कारण काय, देशाचं भवितव्य त्यांच्या हातात आहे. तर त्या दृष्टीने त्यांची जर नैतिक घडण आणखी धार्मिक आणि आध्यात्मिक घडण जर आत्ताच या वयात झाली तर ते देशाचा पाया रोवण्याचं अतिशय मोठं काम होणार आहे त्यातनं. आणि कौतुक आहे, आम्हालाही कौतुक वाटतं. असेच माझे काही मित्र सडनली अध्यात्माकडे वळले. माझा एक डॉक्टर इनामदार म्हणून मित्र आहे मिरजेला, तर तो कृष्णमूर्ती फाउंडेशनकडे वळला. यांनी पण तसंच सर्व काही सगळं प्रोफेशन थांबवून आपलं करिअर त्याच्याकडे हे झालं, त्यांनी हे केलं. तर एकंदरीत परत एकदा नाही परत एकदा संजीवजींना मानाचा सलाम करून मी छोटेसे मनोगत थांबवतो. धन्यवाद. आणि लवकरच आपण 1000वा कार्यक्रम घेऊया असं मी गुच्छांना देऊ काय, काहीतरी गुच्छ देऊ काय हे देतं. हां ठीक आहे. या सो प्रमोदजी पूर्वीची आठवणी काढलं, बरं वाटलं. हां लगेच नेक्स्ट घ्या. होय लगेच. आता काय करायचं, नाही बघू त्या. हां ओम गुरुदेव. इथे येणारी सर्व संत मंडळी ही या संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी शांतता, आनंद आणि चैतन्यमयी आहेत. आणि ते स्वतः इतके मोठे स्रोत आहेत की आता चिन्मय मिशनचं पुष्पांजली एक सुंदर अशी वास्तू आध्यात्मिक स्तरावरती एक निर्माण झाली आहे. आणि तिथं कार्य अत्यंत नेटानं चालू आहे. आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दत्तराजांच्या बरोबर काही आध्यात्मिक कार्यक्रम तिथे सुद्धा घडवून आणूया. कारण जागतिक स्तरावर ते कार्य चाललं आहे, ते कोल्हापुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हावं असं मला वाटतंय. हां दत्तराजानंदजी बस बोला. काहीतरी वेगळं. होय अरे वा, एक मिनिट ठीक आहे. एक मिनिट
सर प्रेम आहे ते. बसा 2 मिनटं, सत्कार पण आहेत नंतर. हां घे, हां घे. त्यांचं बोलून झाल्यावर त्यांनी ते सादरीकरण केलं आहे. धन्यवाद, छान वाटलं. हां, तुमचं प्रेम त्यामध्ये आम्हाला दिसून येते आणि नेहमीच ते अधूनमधून एखादं पुस्तक पाठवतात. हां, हे जरा वाचा, हे मला आवडले. म्हणजे एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण करण्याचं काम बेरी खूप चांगलं करतायत. ते मी बऱ्याच वेळेला बेंगलोरला एकत्रित जाऊन 8-8 दिवस मौनामध्ये राहतो आणि अभ्यास जो काही करायचा असेल, आत्मचिंतन, त्यासाठी त्यांची साथ मला नेहमी मिळत असते. धन्यवाद बेरीजी. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. सगळे म्हणा ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. ओम गुरुदेव. चिन्मय मिशनचे पूज्य गुरुजी स्वामी तेजोमानंदजी होय यांनी वाढदिवसाकरता एक श्लोक रचलेला आहे. होय. मी ते संजीव कुलकर्णी सरांच्या चरणी आज मी आपण इथे त्यांच्या चरणी आपण अर्पण करूया. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे. शतनोतु ते सर्वदामृतं. शतनोतु ते सर्वदामृतं. प्रार्थयामहे भवशतायुषी. प्रार्थयामहे धन्यवाद. भवशतायुषी. ईश्वर सदा त्वां च रक्षतु. ईश्वर सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. एक खुर्ची घ्या आणि सचदेवजीनं वर बोलवा. सचदेव तिकडे आहेत. खुर्ची घ्या. किती छान. सर्वदामुदम. वा वा, किती सुंदर आशीर्वाद. 2008 मध्ये चिन्मय गणाधीश आश्रम कोट सोपापूरला मी कुलकर्णी सरांना तेव्हा पहिल्यांदा मी भेटलो होतो. ते स्वामी पुरुषोत्तमानंदजींना भेटायला नेहमी यायचे होय. आणि ते तेव्हा जसे होते त्याहून तरुण. 17 वर्ष झाली. 17 वर्ष. मी त्यांना नेहमी विचारायचो, कुलकर्णी सर तुमचं वय किती आहे? ते मला नेहमी म्हणतात 18 वर्ष. 2 जागे. खरोखर 18 वर्षाच्या मुलाला पण लाजवेल असं चैतन्य, असा उत्साह या विभूतीमध्ये आहे. कुलकर्णी सर म्हणजे आता काय सांगायचं, साक्षात ब्रह्मस्वरूपच आहेत ते कळणार नाही. ते आमच्या कपडे, आता आम्ही कपडे घातले पण ते कपडे न घातलेले साधू आहे. मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणतो, कुलकर्णी सर तुम्ही 70 तर झाली का नाही? नाही अजून 18च आहे. आणि माझी एक इच्छा आहे, तुम्हाला मला धोतरमध्ये बघायचं आहे, धोतर आणि टोपी घातलेलं बघायचं आहे. ते म्हणतात की नाही अजून माझं वय 18चं, नंतर बघू. पण कुलकर्णी सर मी तुम्हाला विनंती करतो, आपण पुन्हा भेटणार आहे. आता हा अमृत महोत्सव आहे, आपण पुन्हा भेटणार आहे सुवर्ण महोत्सवाला. तेव्हा तरी तुम्ही धोतर घाला आणि टोपी घाला, पांढरी टोपी. ही आपली संस्कृती आहे. तुमचं आम्हाला असं पण एक रूप बघायचं आहे. आणि असाच अखंड उत्साह, त्यांचं चैतन्य हे कधीही म्हणजे न थकणारं, टायरलेस त्यांचं काम चालू आहे. आणि असाच उत्साह आणि त्यांना साथ देणाऱ्या स्नेहलताई आज सुद्धा कुठेही पोहतात, कुठेही जातात. आणि खरोखर हे विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे, लक्ष्मीनारायणाची जोडी आहे. आपण पुन्हा भेटणार आहे. आज वर्ष किती? 2025. आपण पुन्हा कधी भेटणार आहे? 2050 ला. तेव्हा आपण जोरात सरांचा सुवर्ण महोत्सव आपण साजरी करूया. त्यावेळी माझा अमृत महोत्सव असेल आणि सरांचा सुवर्ण महोत्सव असेल. सर आणि स्नेहलताई आपणा दोघांना, आपल्या सगळ्या कुटुंबियांना उदंड
कार्य असंच चालू राहावं. कुठे कुठे जाऊन सर काम करतात, इचलकरंजीला, शिरोलीला, सगळ्या ठिकाणी कधीही नाही म्हणत नाही, कोणतीही अपेक्षा करत नाही. पण त्याने जो वसा घेतलेला आहे गेल्या 25 वर्षापासून त्याने तो वसा चालू ठेवलेला आहे. सर तुम्हाला किती वेळा मी सांगू, पण माझ्या मनामध्ये भरभरून येत आहे. तुम्हाला अखंड आनंद अशा आदिवशीच्या मी देतो आणि तुम्हालाच नाही, स्नेहताईंना आणि सगळ्या कुटुंबियांना सुद्धा धन्यवाद. हरी छान बोल. छान. स्वामीजी तुमचे आशीर्वाद खरोखरच श्रेष्ठ दर्जाचे आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने गुरुजींचं त्यांचं कार्य आहे ते सांगितलं. बरोबरमध्ये गुरुजींमध्ये पुरामध्ये खरोखर याच्या शिबिरादरम्यान आम्हाला अशा भरपूर प्रसिद्धी आल्या की बाबा बरोबर गुरुजी ब्रह्मदेवच आहे. अशीच एक छोटीशी घटना या ठिकाणी सांगतो की 2 बहिणी होत्या. बरोबर एक घडलेली घटना आत्मदर्शन शिबिरमध्ये आहे. 2 छोट्या बहिणी होत्या, लहानाच्या मोठ्या झाल्या, अगदी हसत खेळत मोठ्या झाल्या. त्याच्यानंतर दोघींची लग्न झाली. लग्न झाल्यानंतर त्या दोघींच्या मध्ये काहीतरी वादविवाद झाला, गोड गरज उठली. बरोबर एवढ्या जीवलग बहिणी लग्न झाल्यानंतर त्यांच्या उभक्त झाल्या. दोघींच्या मनामध्ये खंत होती, परत एकही नमायला तयार नव्हती. कारण मी आधी बोलणार नाही. एक कोल्हापुरात होती आणि एक हुपरीमध्ये दिली होती. कोल्हापूरची जी होती तिनं कोल्हापूरमध्ये आत्मदर्शन शिबिर केलं आणि तिला समजलं की बाबा आपण काय चुकलो. तिच्या मनामध्ये खंत निर्माण झाली, बाबा आपण चुकतोय. आणि त्या दरम्यान त्याच्यानंतर इचलकरंजीमध्ये एक शिबिर झालं आणि त्या बहिणीने इचलकरंजीमध्ये ते शिबिर केलं. दोघी बहिणींनी शिबिर केलं आणि एक 4 दिवसामध्ये एका त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोघी एकत्र भेटल्या. एक जण जी सुरुवातीला आली होती ती पुढे बसली होती, जी उशिरा आली होती ती मागं बसली होती. आणि तिने सहज नजर मागं वळवली तर तिला आपली ती मागे बहीण दिसली. खरोखर तिला असं व्हायला लागलं की बाबा जाऊन तिला एकदा कधी भेटेल. थोड्या कार्यक्रमामध्ये विरुद्ध आल्यानंतर ती उठली आणि त्या आपल्या बहिणीजवळ गेली. मागची बहिणी तितक्याच तळमळीने तिला भेटण्यासाठी उत्सुक होती. दोघी जणींनी गळाभेट केली आणि दोघींच्या डोळ्यामधून अश्रू बाहेर पडले. ते कुणाचे अश्रू होते? त्या आत्मदर्शन शिबिरच्या गुरुजींनी जे अश्रू बाहेर काढले. प्रत्येक जीवनामध्ये असं काही ना काही घडत आलंय. अनेक भावाभावामधील वाद असेल, बहीण भावामधील वाद असेल, पती पत्नीमधील वाद असतील, असे अनेक वाद या आत्मदर्शन शिबिरामध्ये मिटले आहेत आणि आता ते सुखाचा संसार करतात, एकत्र राहत आहेत. खरोखर या आत्मदर्शन शिबिरचं महत्व काय आहे या आत्मदर्शन शिबिर केल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळं आपण सर्वांनी बाबा आपले कोणते असेल, मित्रमंडळी असतील, त्यांना ज्या ठिकाणी सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, शिरोली ज्या ठिकाणी आत्मदर्शन शिबिर होती त्या ठिकाणी त्यांना आत्मदर्शन शिबिर करण्यासाठी प्रवृत्त करावं आणि त्यांचंही जीवन आपण आनंदी करावं असं सर्वांना विनंती. याच्यानंतर मी विप्रसर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. या सर, एक 5 मिनिटं. परमेश्वराकडे पोचण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे सत्संग. थोडं अंतर ठेवायला पाहिजे. स्वतः सद्योगी संत आहेत आणि प्रत्येकानं सत्संग घडावा ही त्यांची तळमळ आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या स्वतःचा फार मोठा सहभाग नोंदवून त्यांनी आत्मदर्शन हॉलमध्ये गेली कित्येक वर्ष हा सत्संगाचा कार्यक्रम करतात. मी भाग्यवान आहे या आत्मदर्शनमध्ये मलाही कधी कधी प्रवर्तन करण्याची संधी मिळाली. परंतु एक गोष्ट मला त्यांच्या सहवासामध्ये लक्षात आली की आम्ही फक्त घसा कोरडा करू करू मोठ्यांना म्हणतो जे जे देखी जे भूत ते ते माझे जे भगवंत. पण हे असं कोणी व्यक्ती आहे का की प्रत्येकामध्ये भगवंत पाहणारी? असं जेव्हा मी मनाला प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर येतं होय आहे आहे आणि ते म्हणजे संजीव. अशा संतांचं बोलणं कसं असतं म्हणाले तर दयाचे बोलणे नितळ आणि सरळ बोल जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं संजीवनीचं बोलणं आहे. ऐकत राहावं, त्यांनी बोलत थांबू नये आणि आपण ऐकत राहावं असं त्यांच्या मधुर वाणी आहे. सत्संगाचं जे महत्व आहे एका छोट्याशा घटनेने सांगतो आणि मी थांबतो. माझे जावई
बेळगाव असताना त्यांना एका लंडनला ट्रेनिंगची ऑर्डर आली आणि ते लंडनला गेले. त्यांना काही गेस्ट रूम वगैरे मिळालं, तिथं गेले, बॅग सोडली आणि पाहतात तर बॅगेतून एका झुरळ्याने बाहेर उडी मारली. हे बेळगावचं झुरळ लंडनला गेलं होतं. कल्पना करा की झुरळाने जर ठरवलं असतं आपल्या मनाने की लंडनला जायचं आहे, तर समुद्र पार करून ते जाऊ शकलं असतं का? नाही. त्यांनी त्या पेटीचा आश्रय घेतला म्हणून लंडनपर्यंत पोहोचलो. तसं आपण आपल्या जीवावरती वैकुंठावर नाही जाऊ शकणार, पण संजीवसारख्या संतांचं बोट ठरलं वैकुंठामध्ये निश्चित करणार. तशी त्यांना विनंती करतो आणि आपलं नागरिकांनी भाषण बंद करतो, थांबवतो, विराम देतो. म्हणेला धन्यवाद. छान, धन्यवाद विप्रेजी. या सगळ्या म्हणजे संतांची हां प्रसंगाने अतिशय उत्कृष्टपणे मुलींच्या सान्निध्यातील अनुभव आपले व्यक्त केले. त्याच्यानंतर हृदय वक्तव्य अध्यात्माचा गाढा अभ्यासक असणारे परमपूज्य प्रसाद पाटील सर यांनी 2 मिनिटं माईक इकडे घ्या. हां, आपण बोला. हां, तुम्ही याला खूप बोलायचं आहे तुम्हाला. हां, सर्वांना नमस्कार. नमस्कार. संजीव गुरुजींनी मला सांगितलं की तुम्ही या आणि आशीर्वाद द्या. होय, माझी परिस्थिती जरा चांगदेवांच्यासारखी झालेली आहे. म्हणजे वयोमानानुसार मी त्यांना आशीर्वाद द्यायचा की त्यांचे परमार्थिक उंची बघून त्यांना नमस्कार करायचा, हे मला कळत नाही. तर मी असं विचार करतो की त्यांना नमस्कार करावा आणि कोटी कोटी त्यांना शुभेच्छा द्याव्यात.